नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही ते पुढचे फेरी आहे तर त्या सुरू होतात आणि त्यात मात्र आता सौमित्राने बाजी मारलेली असते. अंशुमनजी आता जे काही आहे तर ते अनाऊन्स करून सांगतात की आता हे बघा मित्रांनो, पहिल्या फेरीचे विजेते आहे सौमित्र रणदिवे आणि दुसऱ्या फेरीचे विजेते आहे आशिष. 4.5 मिनिटात त्यांनी ती फेरी जिंकलेली आहे. अर्थात त्यामुळे पुढच्या तिसऱ्या फेरीतील स्पर्धक सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांनी जर ती फेरी त्याच्यापेक्षा कमी मिनिटात जर जिंकली तर मग तेच ठरतील या स्पर्धेचे विजेते. तेव्हा आता हे सर्व ऐकून सारंग मनात ठरवतो की आज दादा तू बघशीलच की हा सारंग तुला कसा हरवतो ते. तेव्हा ऋषिकेश लगेच सारंगकडे पाहत त्याच्याकडे हातामध्ये हात द्यायला हात पुढे करतो, परंतु सारंग मात्र रागाने ऋषिकेश दादाकडे बघतच. तेव्हा सारंग मात्र अगदी तोऱ्यामध्ये ऋषिकेश दादाच्या हातामध्ये हात न देता लगेच रागाने पुढे निघून जातो. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका सौमित्र हे सर्व पाहतो, त्यांना वाईट वाटतं. तर आता ऐश्वर्याला मात्र खूप असा आनंद होतो. तेव्हा ऋषिकेश सुद्धा रागाने सारंगकडे पाहत असतो तर सुमित्रा आईच्या जीवाची अगदी घालमेल होते. देवी आईला ती हात जोड, देवी आई अगं मला मनापासून वाटतं की ऋषिकेश जिंकावा म्हणून, पण माझ्या सारंगला सुद्धा तू हरवून देऊ नकोस. काय करू हेच मला नाही कळत. दोन्हीही माझी मुलं आहेत, कुणालाही काही दुखापत होऊन देऊ नको. त्यानंतर मात्र आता जानकीच्या सुद्धा मनामध्ये उलघाल होत असते. जानकी म्हणत असते की हो अहो आई, आज तुमचे दोन्ही मुलं हे खेळणार आहेत आणि त्यात कोणतेही मुलगा जरी जिंकला तरी सुद्धा शेवटी आपण रणदेवच जिंकणार आहोत आई. मनातील घालमेल मला समजते. तर ऐश्वर्याच्या मनात तर काही वेगळंच असतं. ऐश्वर्या मनात म्हणत असते की आज मात्र नक्की सारंग रणदिवे जिंकणार आहे म्हणून आणि तो ऋषिकेश रणदिवे हरणार आहे. तर आता अवंतिका सुद्धा अगदी ऐश्वर्याकडे बघून मनात म्हणत असते की ही ऐश्वर्या आज तर चांगली तोंडावरच पडायला पाहिजे, पण त्यासाठी मात्र वहिनींनी अगोदर चिठ्ठी बघायला हवी. त्यामुळे वहिनी प्लीज अहो ती चिठ्ठी पहा, प्लीज वहिनी अहो ती चिठ्ठी तुम्ही पहा. म्हणून अवंतिका जीवाची खूप अशी घालमेल सुरू असते, कारण जानकीने अजूनपर्यंत त्या चिठ्ठीकडे काही लक्ष दिलेले नसते. ती चिठ्ठी तिच्या पायाशीच पडलेली असते, परंतु तिचं सर्व लक्ष आता ह्या सामन्यावर सुरू होतं. त्यानंतर आता अंशुमन विचारे आहे तर ते आता पुढील सांगतात की आता हा सामना रंगत आहे सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे. तर आता सर्व तेथील लोक हे जमलेले आहे तर ते टाळ्या वाजवतात, अगदी जजेस सुद्धा. तेव्हा सारंग आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत पुढे येतात आणि हातामध्ये ती रस्सी धरतात. तेव्हा आता लगेच अंशुमनची हे अगदी अनाऊन्स करून म्हणतात की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 3, 2, 1 स्टार्ट. लगेच आता स्पर्धेला सुरुवात होते. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा आपल्याकडे रेस खेळत असतो आणि सारंग सुद्धा अगदी पूर्ण ताकद लावतो आणि आता दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते. तर आता अंशुमनचं जे काही अँकरचं काम आहे तर ते छान प्रकारे करत असतात आणि म्हणत असतात की मित्रांनो चला आता बघूयात की हा खेळ नेमका कोण जिंकतोय, सारंग रणदिवे की ऋषिकेश रणदिवे. चला आता वाट तर बघूयात. तेव्हा आता सर्वजण प्रेक्षक तेथील टाळ्या वाजवत असतात आणि आता अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे पाहतात. तर अवंतिका लगेच जानकी बहिणीला खुणावते की जानकी बहिणी अहो ती चिठ्ठी घ्या आणि वाचा. परंतु जानकीला असं वाटतं की नक्की अवंतिका दुसरंच काहीतरी म्हणते, म्हणून ती आता अगदी तिला असं हाताने इशारा करते आणि लक्ष द्यायला सांगते आणि परत ती टाळ्या वाजवण्यात आणि गेम पाहण्यात मग्न होते. तेव्हा मात्र आता अवंतिकाला खूप आणखीन टेन्शन येते की वहिनीनी चिठ्ठीसुद्धा अजून त्या चिठ्ठीकडे लक्ष दिलेले नाही. त्यानंतर मात्र आता लगेच हे अंशुमनजी सांगतात की हो हो मित्रांनो अहो सारंग रणदिवे ही सुद्धा ऋषिकेश रणदिवे यांच्यापेक्षा काही कमी नाही हे ते आज दाखवत आहेत, म्हणून आता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तेव्हा आता लगेच सर्व टाळ्या वाजवत असतात आणि सारंग ऋषिकेश यांच्यामध्ये जबर अशी रस्सीखेच स्पर्धा सुरू होत असते. तेव्हा सारंग आता पूर्णपणे ताकदीने रेस ही ओढत असतो. अंशुमनजी पुढे म्हणतात की रस्सीखेच ही स्पर्धा खूप अशी इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. ऋषिकेश रणदिवे हा डाव जिंकतील असं वाटतंय, कारण ते कुस्तीपटू होते आणि सुरुवातीचे 1.5 मिनिटं हे कमी आहे, त्यामुळे तुमच्याकडे आता वेळ कमी आहे. जोर लावा आणि ही स्पर्धा जिंका. आपले गुलाबदादा आणि सगुना सुद्धा अगदी टाळ्या वाजवत असतात आणि आता सर्वांचं लक्ष अगदी वेधून धरलेलं असतं की नक्की आता ही गेम कोण जिंकतो ते. तेव्हा सारंग इतका घामाघूम झालेला असतो आणि पूर्ण ताकदीने तो आता ओढत असतो, परंतु ऋषिकेश मात्र काही त्याला ओढून देत नसतो. ऋषिकेशने एका हातात आणि आपल्या मुठ्ठीत ती रेस ओढून धरलेली असते. सारंग पूर्ण थकून गेलेला असतो आणि तेवढ्या
तेवढ्यात सारंगचं लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि सारंग लगेच ऐश्वर्याला डोळ्याने इशारा करतो। तेव्हा मात्र आता त्या दोघांचा जो प्लॅन ठरलेला आहे तो प्लॅन लगेच ठरतो आणि तेवढ्यात आता अवंतिका ही जोरात वहिनी असं जानकीला ओरडते। जानकीचं लक्ष अवंतिकाकडे जातं आणि आता अवंतिका खुणावते की वहिनी पाहायशी बघा ती चिठ्ठी। तेव्हा आता कुठे आपल्या जानकीने ती चिठ्ठी पाहिलेली असते आणि ती चिठ्ठी बघून तिने उचललेली असते। तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की इमोशनल ब्लॅकमेल आणि आता जानकी वाचते की इमोशनल ब्लॅकमेल नक्की काय असेल। तेव्हा आता सारंगचा लगेच प्लॅन अगदी रेडी असतो। सारंग लगेच जोरात आई ग असे ओरडतो कारण पोटात दुखत आहे असं छान असं मोठं नाटक तो ऋषिकेशला फसवण्यासाठी करतो। अगदी किंचाळून खाली बसतो की आई ग असे करत असतो, परंतु ऋषिकेशला खरंच वाटते। ऋषिकेश लगेच धावत येतो आणि सारंग सारंग असे करतो। तेव्हा सुमित्राला सुद्धा काळजी लागते की नक्की सारंगला काय झालं असेल, म्हणून सर्वजण अगदी सारंगकडे धक्क्याने पाहत असतात। तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप असा आनंद होत असतो, परंतु सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना माहिती असतं की हे सारंग जो काही करतो ते एक नाटक करतो। तेव्हा मात्र आता जानकीला मागच्या क्षणांची आठवण होते की जेव्हा रणदिव्यांच्या घरामध्ये असताना सारंग आणि ऋषिकेश यांच्यामध्ये आता ही रस्सी खेचची स्पर्धा सुरू असते। तर आता जानकी विचारते की रेडी आहात का? तेव्हा सारंग म्हणलेलं असतं की मी तर रेडी आहे वहिनी, परंतु दादाला विचारतो रेडी आहे का? तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणलेलं असतो की हो मी तर रेडी आहे म्हणून। ती आत्ता रंगली तशी स्पर्धा त्यांची तेव्हा त्यावेळेस रंगलेली असते आणि सारंगने मात्र तेव्हा काय नाटक केलेलं असतं आणि तेव्हा मात्र त्याने आता जोरात पोटात दुखल्याचं नाटक केलेलं असतं। तर ऋषिकेश त्यावेळेस अत्यंत धावून आलेलं असतो की सारंग तुला काय होतं? तेव्हा आता सारंग इतका किंचाळतो ओरडतो आणि आता लगेच हसून उभा राहतो की मी रस्सीखेचची स्पर्धा जिंकण्यासाठी हे सर्व नाटक केलं म्हणून मी जिंकलो दादा हरला। तेव्हा जानकी म्हणलेले असते की सारंग भाऊजी ही चिटिंग आहे बरं का आणि तुमच्या मोठ्या भावाला असं इमोशनल ब्लॅकमेल करणं हे खरंच अवघड आहे। आता ऋषिकेश म्हणलेला असतो की असून दे ग जानकी, अगं माझ्या भावासाठी मी कितीही डावपेच खेळायला तयार आहे आणि कितीही डाव हारायला। तेव्हा सारंग आणि ऋषिकेश एकत्र येतात आणि सारंग म्हणतो की बघितलंस का? आणि तेव्हा मात्र आता जानकीला हे सर्व काही क्षण आठवतात की त्यावेळेस मात्र आता काय घडलं होतं। तेव्हा मात्र सारंग हा जोरात ऋषिकेशकडे अगदी लक्ष ठेवून असतो, किंचाळत सुद्धा असतो आणि आता लगेच ऋषिकेशचं सर्व लक्ष त्याने वेधलेलं असतं आणि तोच आता जोरजोराने हातातील ती रस्सीखेच आहे तर ती ओढत असतो, परंतु जानकीच्या आता हे सर्व लक्षात येते। तेव्हा आता सुमित्राला सुद्धा धक्का बसतो आणि आता सर्व आपले गुलाबदादा आणि सगुणा यांना सुद्धा आता वाईट वाटतं की ऋषिकेश दादा हे नक्की काय करतात, कारण त्यांचं तर लक्ष नाही आणि सारंग तर आता पटपट असा तो रस्सीखेच म्हणून सर्वांना आता अगदी निराशा सर्वांच्या तोंडावर पसरलेली असते। तेव्हा जानकीला खूप असं टेन्शन येतं आणि जानकीच मात्र आता ऋषिकेशला यातून बाहेर काढणार असते। तेव्हा ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश शांत की अगदी किंचाळून ओरडत असते की ऋषिकेश अहो ओवीला शाळेत जायचं नसतं। तेव्हा ओवी काय करते तर तिच्या पोटात दुखतं, ती नाटक करते। ऐश्वर्याला अगोदर खूप असा आनंद होत असतो, परंतु आता जानकी असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो। तेव्हा आता जानकी पुन्हा ओरडते की ऋषिकेश तिच्या पोटामध्ये दुखतं, तर तोपर्यंत सारंगने आता पूर्णपणे रस्सी खेचत आणलेली असते। तेव्हा मात्र आता ऋषिकेश कुठे अति लगेच लक्ष जातं आणि तेव्हा तो विचार करतो की म्हणजे सारंग जे काही करत होता ते सर्व आता खोटं वाढवून हे नाटक करत होता। तर तेव्हा आता सारंग घाबरत अगदी रस्सी ही ओढत असतो, अगदी त्याने बाउंड्री जवळ ती आता रस्सी आणलेली असते आणि ऐश्वर्या ओरडते की सारंग, तर ऋषिकेश आता लगेच धावून येतो आणि एकाच पायाने ती रस्सी अडवतो आणि त्या रस्सीला धरतो। तेव्हा आता सर्वांना खूप असा आनंद होतो, परंतु ऋषिकेश सारंगकडे रागाने पाहत असतो आणि सारंग आणि ऐश्वर्या या दोघांची आता बत्ती गोलू होते। तेव्हा आता अंशुमन सांगतात की चला आता फक्त 3च मिनिटं झालेली आहेत, चला लवकर। तेव्हा आता सारंग अगदी ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऋषिकेशने एकाच पायाने ती रस्सी दाबून धरलेली असते। ऐश्वर्याच्या जीवाचा अगदी घालमेल होते। ऐश्वर्या म्हणते की सारंग अगदी जोरात ओढा जोरामध्ये खेचा ती रस्सी खेचा, तर सारंग उठतो आणि जोरजोराने ती रस्सी खेचण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु ऋषिकेशने मात्र एका पायाने दाबून ती रस्सी अगदी सारंगकडे तो रागाने पाहतो आणि आता सर्वजण
सर्वजण हे धक्क्यानेच पाहत असतात की नक्की आता हा सारंग काय करतो ते. सारंग अगदी टन 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 इकडे तिकडे फिरत असतो, परंतु रस्सी काही त्याला आता खेचत नसते. तेव्हा आता लगेच जानकी ही टाळ्या वाजवते की ऋषिकेश कमॉन, ऋषिकेश कमॉन. तेव्हा मात्र अवंतिका सुद्धा टाळ्या वाजवते, ऋषिकेश दादा कमॉन, ऋषिकेश दादा कमॉन. तर ऐश्वर्या जोरात ओरडते की काय ग, कशाला भुंकतेस दादा म्हणून. तेव्हा मात्र आता अवंतिका काही ऐकत नसते आणि ती जोरजोराने टाळ्या वाजवत चेरप करत असते. ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ती सारंगला चेरप करत असते की सारंग खेचा खेचा, अहो सारंग खेचा. अंशुमनजी म्हणतात की चला आता हा सामना खूप अटीतटीचा होत आहे, वेळ तर खूप कमी आहे. मला तर असं वाटतं की आता पुढच्या 20 सेकंदात आता ऋषिकेशने ही जर रस्सी खेचली तर नक्की ते डाव जिंकू शकतात. तेव्हा आता जानकी दिव्याला हात जोडते आणि प्रार्थना करते. तोपर्यंत आता ऋषिकेश ती रस्सी आहे तर ती आपल्या पायाने सोडतो आणि हाताने धरतो आणि सारंगला आता अति ओढू नये आणि पूर्ण ताकदीने मात्र आता ती रस्सी तो ओढतो. अवंतिका आणि सौमित्र या दोघांना तर खूपच आनंद होतो. तेव्हा आता एका ताकदीमध्येच ऋषिकेशने अशी रस्सी खेचलेली असते की सारंग लगेच रस्सी बरोबर त्याच्या पायाशी येऊन अगदी उडून खाली पडतो. तेव्हा आता ऋषिकेश रागाने पाहत असतो आणि सर्वजण आता अगदी हे जे काही दृश्य आहे ते समोरचं पाहत असतात. तेव्हा आता सुमित्राला तर धक्काच बसतो. तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो, अगदी डोक्याला जोरात हात लावून घेते आणि खाली पाहत असते. तर आता चला घंटा वाजते. तर अंशुमनजी म्हणतात की चला आता हा डाव जिंकलेला आहे ऋषिकेश रणदिवे यांनी. तेव्हा सर्वांना आनंद होतो आणि सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो. सुमित्रा दिव्याला हात जोडते आणि जोरजोराने टाळ्या वाजवते. सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात, परंतु सारंग तर अगदी बिल्ली मांजरेसारखा अगदी खाली पडूनच असतो. तेव्हा मात्र आता सर्वांचे लक्ष या दोघांकडे असते. तर आता ऋषिकेश लगेच सारंगचा शर्ट धरतो आणि तसाच त्याला उठून उभा करतो. सारंग अगदी वाकून आता ऋषिकेशकडे पाहत असतो आणि ऋषिकेश आता रागातच या सारंगकडे पाहत असतो. तेव्हा ऋषिकेशला आता हा खोटेपणा केल्यानंतर खूपच राग येतो आणि तो सारंगला म्हणतो की कालपर्यंत तर तुझी बायको खोटेपणा करत होती आणि आज मात्र तू सुद्धा तिला सामील झाला. चांगलीच प्रगती आहे आणि हे बघ आज मी तुला जिंकून सुद्धा दिले असते जर तू माझा अगोदरचा सारंग असता तर. अरे तू तर आता खूपच बदललास आणि ना तू माझा अगोदरचा सारंग आहे आणि मी सुद्धा ना अगोदरचा ऋषिकेश. तुझ्या पोटात दुखते ना, चल मग ह्या तुझ्या पोटदुखीवर औषध घेऊयात. म्हणून तो रागाने आता सारंगचा हात धरून त्याला ओढायला सुरुवात करतो, परंतु तोच लगेच तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या लगेच सारंगचा हात धरते. तेव्हा आता ऐश्वर्या ही सारंगला घेऊन जायला निघते तर लगेच आता जानकी पुढे येते. जानकी म्हणते की काय ग, कुठे चाललीस. आणि ऋषिकेश, अहो मला तर आता हिची कीव येते, कारण नवरा बायकोचं नातं हे प्रेमानं आणि विश्वासाच्या जोरावर उभं असतं, पण इने हिचं नातं तर लबाडीवर उभं केलं, मग ते नातं कसं टिकेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना, एवढं करण्याइतकी अक्कल तर हिला असावी. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंगला खूप राग येतो. ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणते की मी तुम्हाला नाही सोडणार. तेव्हा आता जानकी कुठे घाबरणारी असते. जानकी म्हणते की काय करणार आहेस तू, आणि हे बघ मी आणि ऋषिकेश कायम एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आमच्या संसारातील ही रस्सी खेच आहे ना, ते ऋषिकेश जिंकतील किंवा मी जिंकेल, आम्हाला काही फरक नाही पडत. आम्ही तितक्याच अभिमानाने आणि आनंदाने एकमेकांच्या सोबत असू. आमच्या संसारामध्ये प्रेमाच्या आणि विश्वासाची ही दोरी आहे ना, ती आम्ही दोघांनी सुद्धा अगदी घट्ट धरून ठेवलेली आहे आणि ती दोरी ना कधी तुटेल आणि ना कधी कोणी सोडू शकेल. आम्हाला ना कधी कोणी तोडेल. आम्हाला तोडू शकतो तर फक्त आम्ही दोघे. आणि ऋषिकेश जानकी एकमेकांकडे पाहतात, एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि एकमेकांकडे बघत अगदा ऐश्वर्याला जानकी ही जोरात तोऱ्यात म्हणते की जागा हो सशा, कारण क्लिअर तर कासव जिंकतोय. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही सारंगला ओढत असते आणि सारंग मात्र पुढे समोर ऋषिकेश आणि जानकी या दोघांकडेच पाहत असतो आणि मागून त्याला ऐश्वर्या ओढत असते. तेव्हा आता अंशुमनजी म्हणतात की अहो ऐश्वर्या थांबा थांबा, ऐश्वर्या थांबा. आणि चला ऐश्वर्या मॅडम तर गेल्या आणि पॉइंट सुद्धा गेलेत, त्यामुळे चला आता या फेरीचे विजेते आहे की ऋषिकेश रणदिवे. त्यासाठी एकदा खूपच जोरदार टाळ्या. म्हणून आता सर्वजण टाळ्या वाजवतात. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना घट्ट अशी खोशून मिठी मारतात आणि जे सुद्धा आहे तर ऋषिकेश जानकीचं कौतुक करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर सुमित्राला खूप असा आनंद होतो.
सुमित्रा अगदी तोंड भरून आणि डोळे भरून या दोघांकडे अगदी पाहत असते आणि अगदी कौतुक त्यांचं करत असते. अवंतिका आणि सुमित्रा सुद्धा इतके खुश असतात, दोघेही एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला खुश होऊन म्हणतो की थँक्यू सो मच जानकी, तू वेळीच मला सावध केलं म्हणून आपण जिंकलो. तेव्हा आता जानकी सुद्धा खुश होऊन म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही जिंकलात, तुम्हाला एक पॉइंट मिळाला, खरंच मला त्यात आनंदच आहे. पण सारंग भाऊजी, तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, खोटं वागणारा माणूस असाच तोंडावर पडतो. तेव्हा आता सर्वांना आनंद होत असतो आणि सर्वजण ऋषिकेश आणि जानकीकडे एकटक पाहत असतात. तर आता तेवढ्यात अंशुवंशी म्हणतात की चला मंडळी, आता हा मुळशीमधील श्री आणि सौचा खेळ तर चांगला रंगलेला आहे आणि त्याला आणखीन रंगवलं सुद्धा. ज्या स्पर्धकांनी आता ही स्पर्धा जिंकली त्यांची नावं ही डिक्लेअर करण्यासाठी मी जजेसला विनंती करतो. तेव्हा आता जजेस मॅडम लगेच म्हणतात की आजच्या दुसऱ्या फेरीचे विजेते आहे की ऋषिकेश रणदिवे. तेव्हा आता सर्व मुळशी गाव अगदी आनंदाने दणाणून जातं आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तर सर्वांना इतका आनंद झालेला असतो की सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. जजेस पुढे म्हणतात की चला आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांचे पॉइंट झालेले आहेत की 2. तेव्हा आता अंशुवंशी पुढे म्हणतात की चला आता तुमच्या दोघांचं विजयी झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. आणि मंडळी, ही फेरी जरी येथे संपली असली तरी अजून सुद्धा खेळ नाही संपलेला, त्यामुळे उद्या मात्र आता तिसरी फेरी सुरू होत आहे आणि उद्या जे काही आहे की नवरा बायकोचं एकमेकांशी हे म्हणजे एकमेकांतील बॉन्डिंग कसं आहे तर याबद्दल आता उद्या ही फेरी होत आहे. तेव्हा आता मंडळी चला आता उद्या भेटूयात आणि सर्व आता जण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर मात्र सारंग फक्त रडत असतो, कारण मैदानावर जे काही घडलेले आहे ते सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. तर ऐश्वर्या त्याच्याकडे बघत मनात म्हणत असते की आज मात्र हा हरलेला आहे, परंतु मी याच्यावर नाही चिडले, कारण आज याने पहिल्यांदा लबाडी केली आणि स्वतःच्या भावाला तो फसवायला गेला. हेच तर मला हवं होतं आणि हळूहळू का होईना आता मात्र हा पूर्णपणे बदलत चालला आणि तो पण स्वतःहून. त्यामुळे आता ही प्यादच असं वजीर होईल आणि जानकीला चेटमेट करेल. म्हणून आता ऐश्वर्या लगेच सारंग जवळ बसते आणि सारंग जवळ येते. तर सारंग रडत म्हणतो की ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या डोळ्यातील पाणी अगदी नाटक करत पुसते आणि अगदी म्हणते की हो ना सारंग, प्लीज तुम्ही रडू नका हो, आणि खरंच तुम्ही आज खूप छान खेळलात अहो, यू आर द बेस्ट, खरंच खूप छान. आणि खरंच सारंग, मला तुमचा खरंच त्याबद्दल खूप असा अभिमान वाटतो. तर सारंग रडत म्हणतो की ऐश्वर्या, मला माझी लाज वाटते हो, आणि आज मी सिद्ध केलं की मी एक कच्चं लिंबू आहे म्हणून, आणि नवरा म्हणून मी काहीच नाही हे मात्र आज जगजाहीर झालं. नाही हो ऐश्वर्या, मी हारलो, पण माझ्यामुळे तुमची मान खाली गेली हो. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी हळूच म्हणते की सारंग. तर सारंग ऐकायला तयार नसतो. सारंग रडत म्हणतो की नाही ऐश्वर्या, आज माझ्यामुळे तुम्ही झिरो झालात, फक्त एक मोठा झिरो आहेत, मोठा झिरो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही नाही सारंग, असं नाही, आणि तुम्ही असं काही बोलू नका. माझ्या मते माझ्यासाठी तुम्ही माझे हिरोच आहात, झिरो नाही. अहो सारंग, आज मात्र तुम्ही तुमचं डोकं किती छान असं लढवलं. ऋषिकेश दादाची दुखरी नस तुम्ही पकडली. तेव्हा सारंग म्हणतो की पण त्याने मला पाडलं ना, त्याने सिद्ध करून दाखवलं की आज तो सावत्र नाही म्हणून. आणि किती नाटकं तो तेव्हा करत होता सावत्रपणाचे, आणि आता सावत्रपणासारखं वागतो आणि तेव्हा मात्र किती जीव आहे असाचे नाटकं तो करत होता, आणि त्याला माझी किती काळजी आहे आणि तो मला हरूनच देऊ शकत नाही असे नाटकं तो त्यावेळेस करत होता. परंतु आज मात्र ऐश्वर्या त्याने सिद्ध करून दाखवलं की त्याच्यामध्ये दया आणि माया काहीच नाही. त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश सुद्धा जानकीला म्हणत असतो की दया आणि माया दाखवण्याचा लायकीचा सुद्धा नाही तो सारंग. खोटा तर आहेच तो, परंतु आज सुद्धा सर्वांसमोर लबाडी करून तो किती नालायक आहे हे सुद्धा त्याने सिद्ध करून दाखवलं जानकी. तर ऋषिकेशचा आता इतका राग अगदी त्या सारंगवरती बसलेला असतो, कारण लबाडी करून आज तो ऋषिकेशला हरवायचा प्रयत्न करत होता. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो शांत व्हा आणि विसरून जातो, खेळ आता संपला आहो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, त्या लोकांना, त्या नात्यांना, सर्वांना अगदी विसरलो आहे मी, पण आज मात्र मी सर्वांसमोर माझा प्रामाणिकपणे खेळ खेळत होतो, परंतु त्या सारंगने हा खोटारडेपणा करायची काय गरज होती. आज मात्र मी त्याला हरवून दिलं नाही, परंतु तो मात्र मला माझी दुखरी बाजू दाखवून हरवण्याचा प्रयत्न तर करत होता. इमोशनल ब्लॅकमेल तो मला करत होता, आणि हे सर्व करण्याची त्याला काय गरज आहे जानकी, सांग ना तूच आता याचे उत्तर मला दे की तो हे सर्व का करत होता म्हणून. नात्यांची शिडी धरून त्याला वरवर जायचं
जायचं होतं आणि म्हणून मी जोरात अशी रस्सी ओढली आणि त्याला अगदी पायाशीच आणलं. तेव्हा आता जानकी विचारते की मग तुम्ही अगोदरच का तसं केलं नाही बरं? अगोदरच तुम्ही सारंग भाऊजींना का खेचलं नाही? का तुम्ही रस्सी त्यावेळेस इतकी सैल सोडली होती? कारण सारंग भाऊजींना होणारा जो त्रास आहे तो तुम्हाला बघवत नव्हता, तो तुम्हाला सहन होत नव्हता, म्हणून तुम्ही हे सर्व केलत ना. तेव्हा आता ऋषिकेश काही उत्तर देत नसतो. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुम्हाला राग तर दाखवता येतो पण मात्र प्रेम सुद्धा लपवता येत नाही, त्याचं काय? त्यामुळे ऋषिकेश, मला पूर्णपणे माहिती आहे की तुमच्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे ते. शेवटी रक्ताचं नातं हे रक्ताकडे जातं असं जानकीला म्हणायचं असतं, पण त्या अगोदरच आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, रक्त कधीही रक्ताकडे नाही जात. मी सावत्र आहे ना, मग आहेच मी सावत्र. तर इकडे आता सारंग सुद्धा ऐश्वर्याला सांगत असतो की हो, तो सावत्र आहे हे आज त्याने दाखवून दिले आणि खरंच तो सावत्रच आहे. तेव्हा आता ऐश्वर्या आता मुद्दाम सारंगला सौमित्र विरुद्ध सुद्धा भडकून देते की तुमचा तो सावत्र भाऊ आहे पण हा सक्का भाऊ तरी काय कामाचा आहे हो सारंग. त्याने आणि त्याच्या त्या बायकोने हा जो काही आपला प्लॅन आहे तर त्याबद्दल त्या जानकी वहिनीला सांगितलं आणि त्यामुळे त्यांच्या सांगणे तर ऋषिकेश दादा तिकडे अलर्ट झालेत. पण ठीक आहे सारंग, आज जे झाले ते झाले आणि उद्या मात्र असं होऊन द्यायचं नाही, कारण उद्याची फेरी होणार आहे त्यावरती फेरी आपल्या दोघांनाच जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि लगेच ऐश्वर्या आता सारंगच्या जवळ येते, त्याचे हात धरते आणि सारंगला म्हणते की तुम्ही देताल ना माझी साथ, मी जे म्हणेल ते तुम्ही करताल ना, आणि नक्की आता आपल्याला काहीतरी असं करावं लागेलच. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा अगदी मी तुमची साथ द्यायला तयार आहे, सांगा फक्त काय करायचे ते. आणि हे बघा, फक्त उद्या नाही तर कायम मी तुमची साथ देत राहील हे लक्षात घ्या. हे बघा, कायम ही साथ आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. आणि हे बघा, आपली एक टीम आहे. ऐश्वर्या म्हणते की हो हो, आणि आपण लक्षात घ्यायचं की आपली एक टीम आहे म्हणून. आणि उद्या जो नवरा बायकोचा राऊंड आहे ना, तो दोघांनी मिळून आपला जो राऊंड आहे तर तो वाजवायचा आणि उद्या काही करून जिंकायचं म्हणजे जिंकायचंच. सारंग म्हणतो की हो हो, अहो तुम्ही काही काळजी करू नका, आपणच नक्की जिंकणार म्हणजे जिंकणार. परंतु अहो आपण जिंकणार आहोत, पण उद्या नक्की कोणता गेम आहे हे तुम्हाला कळलं का? आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा मात्र आता जो सुनील आहे त्याचाच तो कॉल असतो. तर ऐश्वर्या फोन उचलते आणि हो सुनील दादा, सांगा उद्याचा कोणता गेम आहे ते. तेव्हा त्या गेमचं नाव ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि अच्छा, इंटरेस्टिंग तर आहेच, चला आम्ही प्रयत्न नक्की करूया. तेव्हा सारंग विचारतो की नक्की कोणता गेम आहे आणि प्रॅक्टिस, आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल का? ऐश्वर्या म्हणते की हो, आपल्याला खूप अशी प्रॅक्टिस करावी लागेल, पण इथे नाही, आपल्याला बाहेर प्रॅक्टिस करावी लागेल. तर सारंग म्हणतो की काय बाहेर? तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग लगेच बाहेर येतात. तर ऐश्वर्या त्याला आवाज येते की सारंग. सारंग म्हणतो की हो आलो. तेव्हा सारंग लगेच धावतच येतो आणि म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या 2 बादल्या मी घेऊन आलो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, ठेवा येते. आणि त्या जे टँक असतो तर त्यातील पाणी ते बादल्यामध्ये ती नळीनी सोडते. तेव्हा सारंग विचारतो की चला बरं सांगा की उद्या काय गेम आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की उद्या ना आपल्यातील कोऑर्डिनेशनचा गेम आहे, ओके, त्यामुळे आपल्याला त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. तर सारंग म्हणतो की हो केली, पण नक्की काय करायचे आहे ते सांगा ना, नक्की काय तो गेम आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो हो सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हा एक पिंप आहे, तो पाण्याने भरलेला आहे आणि समोर सुद्धा एक पिंप आहे जो रिकामा आहे. आणि ह्या ज्या भरलेल्या बादल्या आहेत तर त्या ह्या मधून त्या पिंपमध्ये टाकायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते पूर्ण भरवायचे आहे. तेव्हा सारंग म्हणतो की इतकं सोपं आहे. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो इतकं सोपं नाही, ते जाताना मात्र एकही थेंब पाणी खाली सांडायला नाही पाहिजे. आणि आता मात्र लिमिटेशन्स त्या टँकवर आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आले माझ्या लक्षात की कमीत कमी वेळात जास्त पाणी भरायचे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की यातून नवरा बायकोची जी लगबग आहे ती असणार आहे आणि ज्यांचं कोऑर्डिनेशन हे छान असेल आणि जे लोक जास्तीत जास्त पाणी जमा करतील तर ते ह्या गेम जिंकतील. तर सारंग सुद्धा म्हणतो की हो तेच हे गेम जिंकतील. ऐश्वर्या करेक्ट बोलून दोघेही एकमेकांच्या हातामध्ये टाळी देतात. तेव्हा सारंग तर खूप असं ॲटिट्यूड मध्ये म्हणत असतो की आपल्या दोघातील कोऑर्डिनेशन तर खूप असं सेम आहे, त्यामुळे उद्याचा गेम तर आपणच जिंकणार. ऐश्वर्या म्हणते की हो हो, उद्याचा गेम तर आपणच जिंकणार, चला मग लगेच आपण सुरुवात करायची का? तर ऐश्वर्या म्हणते की हो हो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशच्या जीवाला खूप असं जहरी लागलेलं असतं. तो जानकीला म्हणतो की आजपर्यंत मी माझ्या भावांसाठी खूप काही सहन करत आलो, खूप काही त्यांना करत आलो, परंतु ते तर मला परकेपणाच्या झळाया देतात. आणि जानकी, तू याला रक्ताची नाती म्हणतेस आणि आज मात्र ही स्पर्धा
जिंकून मी पूर्णपणे सिद्ध करून दाखवले तो सारंग, सौमित्रा आणि अगदी अवंतिका यांच्याशी सुद्धा माझं कोणतंही नातं नाही म्हणून. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, अहो तुमचा सारंग भाऊजीवर राग आहे हे मी समजू शकते, पण अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांनी काय केलं हो सांगा ना. तुम्ही जी स्पर्धा जिंकला आहात ना ती त्यांच्याचमुळे जिंकले हे विसरू नका. तुम्ही का चिडतात त्यांच्यावर आणि का इतके नाराज होतात त्यांच्यावर. इनफॅक्ट मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही सारंग भाऊजीवर सुद्धा नाराज होऊ नका. अहो ते जे काही वागतात ना ते ऐश्वर्याच्या वाईट संगतीत राहून वागतात. एकदा की त्यांची संगत सुटली तर ते सुद्धा चांगले होतील, चांगले वागतील. तेव्हा आता ऋषिकेशला खूप असं राग येतो. ऋषिकेश हात जोडतो आणि जोरात ओरडत जानकीला म्हणतो की भास्कर, आता तुझं हे सर्व बोलणं थकलो यार मी तुझ्या पुढे. आणि हे बघ जानकी, त्या लोकांबद्दल मला काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही आणि बोलायचे सुद्धा नाही. तू पण आता त्यांच्याशी जो काही तुझा त्यांचा असलेला नाद सोडून दे आणि जोपर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नकोस. जानकी, हे बघ, आपण 2 दिवसात त्या 2 स्पर्धा जिंकल्यात आणि उद्या मात्र आपला जो काही उद्या श्री आणि सोचा राऊंड आहे तर तो सुद्धा राऊंड आपल्याला जिंकायचा आहे, लक्षात घे. मग आता आपण त्या फेरीकडे फोकस करूयात प्लीज जानकी. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते तर ऋषिकेश खुश होतो आणि जानकीला थँक्स बोलतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की ऋषिकेश दादाला आपण ब्लॅकमेल केलं होतं म्हणजे तुम्ही, पण तुमचा प्लॅन तर फसला ओके, परंतु आज मात्र तीच आयडिया तुम्हाला पुन्हा वापरायची आहे कारण आता या व्यक्तीवर ही आयडिया फेल होईल. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि जानकीला अगदी रात्री काहीतरी असं नाटक करून त्यांनी घरी बोलावलेलं असतं आणि तिच्या पायाशी जे पैसेचा बंडल टाकलेला असतो तो टाकलेला असतो. तेव्हा आता जानकी दरवाजा उघडते आणि आत येते आणि तिच्या पायाला तो पैशाचा बंडल लागतो. तेव्हा आता सारंग लगेच लाईट ऑन करतो आणि जानकीच्या हातात तो पैसे तो पाहतो. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो हे पैसे घ्या आणि नीट ठेवा. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच जे काही ते कमिटीमधील जे माणसं आहेत त्यांना घेऊन येते आणि बघा उद्या आम्ही ह्या फेरीमध्ये हारावं म्हणून आम्हाला लाच देण्यासाठी आली होती म्हणजे हे पैसे. तेव्हा आता जे काही कमिटी वाले आहे तर ते जानकीचा हा व्हिडिओ आणि तिचा जो काही ते पैसे देताना जो फोटो आहे तर ते काढून घेतात. त्यामुळे हे 6 नंबरचे आहे ना ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांना या स्पर्धेतून बाद करा. तेव्हा मात्र आता जे सुद्धा तेथे येतात आणि जे सुद्धा हे सर्व पाहून आणि जे आदित्य कश्यप आहे त्यांना सुद्धा आता धक्का बसतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं जे काही प्लॅनिंग आहे आणि सारंगचं प्लॅनिंग आहे तर ते सर्वांसमोर जानकी आता कसं घेऊन येते आणि ऐश्वर्या सारंगला या फेरीतून कसं बाद करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.